संडे असून पण मी सकाळी का उठली आहे, कारण आम्हाला फिरायला जायचं होतं. चतुर्थी होती. सो मी पटकन पूजा आटपून घेतली आणि चर्चगेट स्टेशनला गेलो. तिथनं गेटवेला गेलो आणि मग तिथे बर्गर खाऊन घेतला आधी आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोटमध्ये एलिफंटा केव्हजला गेलो. तिथे खूप गर्दी होती. संडे पण होता त्याच्यामुळे पण असू शकते आणि मस्त बोटमध्ये बसून आम्ही मस्त एन्जॉय करत करत खूप मस्त व्ह्यू होता बाय द वे रस्त्याने पण आणि खूप बोट्स दिसत होते. हा व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकते पण इंटरेस्टिंग आहे आणि इथून आम्ही मस्त टॉय ट्रेननी गेलो होतो. तिकडे थोडं चालत पण जाऊ शकलो असतो पण चला म्हटलं टॉय ट्रेनमध्ये बसूया. टॉय ट्रेनमधून पण खूप मस्त व्ह्यू होता. एकदम समुद्राच्या बाजूलाच होती ती ट्रेन. मस्त त्याच्यामध्ये गेलो. थोडंसं चालायचं अंतर आहे पण ठीक आहे म्हटलं चला त्यांनी जाऊ आणि मस्त जाता जाता वर चढता चढता इतकं सारं शॉपिंगचं ऑप्शन आहे म्हणून बोर होत नाही आणि हा इथे बघा काय करतोय. मस्त मस्त वस्तू होत्या शॉपिंगसाठी पण थोडं वर चढावं लागतं पण हे शॉपिंगचं ऑप्शन असल्यामुळे जास्त काही माहिती पडत नाही. आपण ते बघत बघत जातो. तिथे आम्ही छान फ्राईड राईस पहिले खाऊन घेतला आणि आणि मग आत गेलो. इतके सुंदर सुंदर लेण्या होत्या ह्या म्हणजे केव्ज होते आणि तिथे मेन जे केव्ज होती ना ती गौतम बुद्धाची होती. आम्ही इथे बर्गर जे आहे तिथे बंदराला दिलं त्यांनी लगेच फेकून दिला आणि आम्ही इथे छान छान फोटोज काढून घेतले आणि इतके सुंदर म्हणजे केव्ज होते. तिथे गौतम बुद्धाची जे केव्ज होती ती सगळ्यात मोठी होती आणि मस्तपैकी तिथे फिरलो थोडंसं. वेगवेगळ्या प्रकारच्या केव्ज होत्या तिथे. शिवलिंग्स होते 3 आणि हे पाय सेम सेम दिसतंय म्हणून फोटो काढून घेतला त्याने त्याच्यासोबत आणि हे इतकं सुंदर व्ह्यू होता. तिथे पाणी पण होतं नॅचरली कुठून तरी येत होतं आणि आम्ही नंतर निंबू पाणी पिलं खाली उतरल्यावर आणि जाता जाता पण आम्हाला हे पक्षी भेटले आणि इतका मस्त सनसेट झाला जाताना आणि त्याच्यानंतर इंडियन नेव्हीचं काहीतरी होतं तिथं शो. त्याच्यामध्ये आम्हाला हे पण मिळालं. इतकं छान मस्त बोटमधून आम्ही बघत होतो. खूप मस्त वाटत होतं. बाजूला ताज हॉटेल, इकडे गेटवे आणि त्याच्यानंतर इंडियन नेव्हीचा परत काहीतरी प्रोग्राम चालू होता आणि गर्दी तुम्ही बघू शकता आणि असा होता आजचा दिवस. कोल्ड कॉफी घेऊन संपवला. चला तर मग भेटूया. बाय.